गावाकडची अंडी पिल्ली लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता हे 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 गावाकडचे अंडे पिल्ले लपडी सपडी बाता जो तो समजू लागे स्वतःला भल्ला मोठा नेता आब अर्धी उगी फुकाचा आब अर्धी उगी फुकाचा हळूच मर्द दडी चांडाळ चौकडी चांडाळ चौकडी सदाशिवराव ओ आबा सदाशिवराव नका म्हणू मग सध्या म्हणा सध्या 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 नावाचा आपला पॅटर्न हवा तर नाही तुझा अख्खा महाराष्ट्र मला सध्या नावाने ओळखते बरं सध्या मला सांग की परवा तुझ्या बायकोनी दारू पिऊन गावात लय राडा केला म्हणली लय राडा केला खोटे ते अरे मला चांगल्या माणसाने सांगितलंय राव त्या दिवशी ना आईला बायकोनी दारू पिऊन असा गावात निघाला घातला लय निघाला घातला मला एक सांग रे पाजले कुणी पीच पाजले हे पण आणली कुठून दारू रे अहो आबा त्या दिवशी तुमच्याकडे नव्हतं का क्वार्टर मागाय तीच क्वार्टर घेऊन गेलो मी काय लागतो मला एक सांग सध्या नाही पण तुझी बायको काय सहज दारू पिणार नाही मग काय मी काय केलं माहिती का मस्त पैकी कोल्ड ड्रिंक घेतलं बर बर कोल्ड ड्रिंक मध्ये क्वार्टर मिक्स केली आणि दिली घरी नेऊ अशी पिली अहो तुम्हाला सांगतो तिने प्याल्यावर एवढ्या गावाला शिव्या दिल्या त्या पांडवाला सोडला नाही देवाला सोडला नाही तात्याला शिव्या दिल्या तात्याला शिव्या आवलंय तात्याला शिव्या दिल्या लंगड्या म्हणली तात्याला आईला दुश्मनाची जिरावली ए काम कर पुढच्या वेळी माझ्याकडे 2 क्वार्टर नाही आणि तू तुझ्या बायकोला आहे ना दारू पाजून त्या तात्याच्या खराब सोड चांगली जिरू त्याची नाही नको ते नको अरे बाबा ते बास आता मला सांग रे जिरावली तुझ्या बायकोला ते काय जिरावली बाबा हा त्याचं काय झालं माहितीये का आबा तुम्हाला सांगतो तो तिचा दाजी आहे ना माझ्या बायकोचा दाजी त्याच्यासोबत गुलगुल करते दाजी इकडे दाजी तिकडे माझा साडू साडू आणि गावात पण माझी तिने आखी इज्जत काढले बरं बरं काम कर बायांचे काम कर धुणं धु हे कर ते कर मग सध्याने ठरवलं का बायकोची जिरवायची मग काय सांगू त्या कोल्ड्रिंक मध्ये मस्त मिक्स करून दिली पाजून अख्ख्या गावात निघाला अख्ख्या गावाची जिरवली तिने पण तुम्हाला सांगतो आब्बा ही काय कमी नाही दारू पाजून कशी जिरवली बायको तू कमी नाही आबा काहीच नाही काहीच नाही येत बोल ना बोल तुम्हाला सांगतो एकदा मला एक कुत्र भुकलं गावात आपल्या गावातलं कुत्र आता रस्त्यावर कुत्रे आहे ती भुकणारच ना तसं नाही ते तुमच्यासारखंच होतं बरं मजा खेळा ते मला भुकलो आईला मग आपण सोडतोय इतका जेव्हा पत्तरशे दिला आवा दगड मारला का कुत्र्याला नाही आवा ते मला भुकलं ना तुला भुकलो आपण पण भुकत त्याच्या मागे पळत सुटलो गावात संपलं कुत्र धारवलं आईला भारी जिरवाजिरी केल्या काय नाही काहीच नाही सरकार आपलं सरकार केंद्र सरकार माहिती केंद्र सरकार गव्हर्नमेंट त्याच्यावरच गव्हर्नमेंट जिरवले कशी काय अहो तुम्हाला सांगतो आबा एकदा पुण्याहून मला जायचं होतं लोणावळ्याला बर लोकलनी मी काढलं रिटर्नचं तिकीट तू बर आणि मी गेलो लोणावळ्याला पण लोणावळ्यावर रिटर्न गेलोच नाही आईला भारी बाजारावर का तू तुमची पण जिरू का सांगा माझी कशा जिरू जाता एवढी जिरवणी खूप जाईल माझी चल एक काम घे कुठं जाता पाणी करू चल आपला अरे गावामध्ये झाला बोल बाला हा पांडबा लाडाने याडा झाला लईच गाणी सुचत येतात पांडबा तुला बघितलं की गाणं सुचतं मला तू निवड लाडाने याडा झाला त्याच्या आईला काय करणार काय बाकी बरं झालंय का एकदम ठीक एकदम काय ठीक बायको तिकडे राहणार मारण्याचे काम करते हिंडतो बोलतो एकदम ठीक जोडीदार कुठे आहेत अहो एकाला तर बायको सोडित नाही कोणाला अहो ते सदाला बायकोचा गुलाम बर आणि दुसरा अहो दुसऱ्याला आहे ना डेंगूनी चावलाय कोणाला त्या ह्याला आपल्या देवाला डेंगूने चावला हा
ढेंगू कसं चावल पांडा त्याच्या आईला येडं उठलं ते म्हणते तर निवड ठोकलं काय? अहो मच्छर चावलं डेंगू होतो तसं आहे वय हा काय डेंगूने चावला नाही मला वाटलं डेंगूनी चावलाय एवढं काय माहिती नाही ना आणि त्या जोडीदारांची लय नादी लागू नको गाय पण येत नाही वरती अहो, लईच गायबानी. मग त्याच्यात काय निश्चय नाही बघ. हा तू त्याच्या आईला पांडवा हा अरे सदाची बायको आहे का रे ती? हो ते दिसते हा ते दिसते घ्यायचं का बोलून बोला बोला आईला बघू त्या दिवशी तर लय धिंगाणा घातला हो, हो, होता लय. थांबा थांबा जरा आय सोनाली आ तात्या इकडे इकडे आले 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 अयो. तात्या नमस्कार. काय करते आव पाय पडते तात्या पाया पडते नाही तर म्हणलं त्या दिवशी वाणी त्याच्या आला दारू पिऊन शिवे दिले आता म्हणलं पाय तो नका उचलून आपटते काय भीती वाटते तेव्हा बसून आम्हाला. तात्या हायला सोनाली पण तुझं काम लय डेंजर आहे बाबा का? अरे दिसायला लाकडावानी आहे ती हा. पण त्याच्या आईला शिव्या द्यायला आणि भांडायला लागले ना की नादच नाही करायचं तिचा नादच हा? नाही. अरे का बाबा सोनाली हा? मला तुझी भीतीच वाटायला लागली बाबा आता नका हो तात्या असं म्हणू नका मी काय म्हणू शांतच नका आहे अहो. त्या दिवशी मरणाची दारू पिऊन तिच्या आईला अख्ख्या गावात गोंधळ घातला अख्खं गाव डोक्यावर घेतलं होतं हा अहो तात्या त्या दिवशी आहे ना ते आपण ते क्रिकेटचं मैदान आहे हा. का तिथे ती बघा गाडी आहे लावलेली हा ते पडकी हा पडकी हा. त्या गाडीवर चढल्या हा. आणि म्हणायची बसंती अशा डान्स करायच्या आणि ये. आम्हाला म्हणायचे पांडवा देवा हा. तिकडे झक मारा एका साईडने निघा अयो हा. आता ते तर काय नाही पांडबा ह्यांनी काय ठिकाणा घातलाय मला कोणतरी सांगायला आलं म्हणलं सदाची बायको दारू पिलून गावातून हिंडती बोंबलत मी आणि मोनी ह्याला समजायला गेली हा तर मला कशी म्हणते हा. आलं बाय आला इकडे असं कर माझी चेष्टा मस्करी करत होती मला शिव्या देत होती ही नाही नाही अरे पांडबा मला शिव्या देत होतं तुमचं काय गोष्टीचं आहे अगं काय तुला कळतं का नाही म्हणजे तू असं म्हणजे लग्नाच्या आधीपासून टाकत होती का तू अहो नाही नाही तात्या ते काय झालं माहित आहे का अहो, काय झालं तेव्हा तुम्हाला जिरायचं कळाना आणि बागायचं कळाना जाऊ द्या अहो पांडबा नाही पांडवा खरंच सांगते अहो नाही पण ते कसं आहे माहितीये का झालं? पुरुष मंडळी दारू पिला ना हा. तर जरा मापात राहतोय हा. बाई दारू पिली तर तिची लई डेंजर होती आणि बाईने दारू पिऊन दिंगाणा घातलेला मी तर पहिल्यांदा बघितलं बाबा तिच्या आईला. चंडिकेचा अवतार कुठली घातलं होतं ब्रँड नाही हो तात्या मी असलं काय सुद्धा नाही ते कसं काय पिंटी काय नेमकी? माहिती कसं झालं तीच कळना बघा आता मला झालं म्हणजे कसं पिली होती दुसरं सरळ अहो पण ती काय आता माझं कसं काय काय तुम्हाला पिलती? काय झालं माझ्या पोटात लयच कस तरी होत होतं म्हणून दारू पिली नाही नाही मग? अहो माझ्या नवऱ्याला म्हणलं जरा स्प्राईट घेऊन ये म्हणून हा. आणि स्प्राईट आणलं ते स्प्राईट पिलं जरा येड्यागत झालं तिथनं काय माहिती अरे काय झालं स्प्राईटने एवढं चढतं का नाही नाही ते दारू इला मग त्या स्प्राईट मध्ये का दारू पितात काय हा, बहुतेक नाही नाही तुम्हाला सांग का आता लक्षात आलं म्हणजे स्प्राईट पिलं झालं का असं हा अरे मग त्या स्प्राईट मध्येच दारू बिरू वतले असणारे सध्या तर ना केला कारभार नाही 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 माझा नवरा लय भोळा आहे हो त्याला असलं काय जमत मला वाटतंय ना त्या दुकानदारणीचाच काहीतरी गोळ आहे नाही काय नाही माहिती तिच्याकडे म्हणजे आला म्हणजे चुकून दारू पाजली होती म्हणायचं त्यांना बर चालते बाबा इथून पुढे तरी व्यवस्थित चांगले राहा हो. आणि जरा एकूण तिकून कुणी काय दिलेलं असलं काय पिऊ नको नाही, नाही, तर मग हे असं होतं हो. आलं का लक्षामध्ये हो. हा हो. चालते आता कुठे निघाले ती तेल आणाय चालले सदाशिव कुठे आहेत गेलाय बोंबलत हिंडायला तेल आणाय सांगितलं तिकडच बाबा कुठे गेलाय काय माहिती जाऊ द्या तात्या मला उशीर होतोय बरं, जाऊ दे, जाऊ दे. मी जाते होय हा? ऐ, नमस्ते हा, असं जा. चुकलं असेल तर नाही, काय माफ नाही, करा चला येते जा 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 बघा हा त्याच्या आईला आता कशी सुसंस्कृत घरची सुसंस्कृत नारीवाणी वागती आणि त्या दिवशी तर तात्याला गोठा लावला होता पाठीचा. चला पांडवा पोटात कवळ ओरडायला लागलं नाही तर आता आपल्याला गोठा लागेल नाही, नाही. चला काहीतरी जाऊन आता मला वाटते कानाचे जाऊन मिसळच हाणू हा चालते ना मग सपना काय म्हणतंय कॉलेज कॉलेज तर मस्त चालू आहे चाललंय ना हो काय कॉलेज लाईफ लय भारी असते मस्त पैकी आहे कॉलेजला जायचं जोपर्यंत शैक्षणिक जीवन चालू असतं ना पोरांचं एकदम मजा असते हो पण ते कॉलेज लाईफचा आनंद घ्यायचा बरं का मस्त पैकी लय टेन्शन पेन्शन घ्यायचं नाही अजिबात अभ्यासाचं बिभ्यासाचं घ्यायचं काय काय म्हणजे नेमकं काय करायचं नेमकं काय करायचं नाही एन्जॉय करायचं व्यवस्थित जायचं मित्रमंडळीबरोबर हिंडायचं फिरायचं खेळायचं सांस्कृतिक कार्यक्रमात भाग घ्यायचा अभ्यास पण करायचा सगळ्या गोष्टी करायच्या हा. चालेल. तू डायरेक्ट कॉलेजहूनच इकडे आली होय हो मग कॉल आला तुमचा लगेच आले इकडे कॉलेज वरून अरे मला काय वाटलं तू आले असेल घरी तर तू काय अजून म्हणजे सॅक पण घरी नाही ठेवली नाही ना डायरेक्ट तिकडून आले तिकडं बरं आहे बरं आहे तू कुठल्या साईडला आहे कॉमर्स कॉमर्सला अरे मी आर्टला होतो आम्हाला ते लेक्चरचं टेन्शनच नव्हतं आमच्या वर्गामध्ये तुला सांगतो निम्मीपेक्षा जास्त पोरं ग्राउंडवरच बसायचे गप्पा मारत म्हणजे बंक मारायचा हा असं गोष्ट पण होय मग आता तू कॉलेज म्हणल्याच्यानंतर तुझं कॉलेज सुटल्यावर
लाईन मारणे टुकार गँग असतात ना बाहेर कॉलेजच्या. हो मग. टपरीवर टुपरीवर अशी ती काय ते विमल गावा मावा खाऊन नुसती ही आली ती आली हिच्यावर लाईन हाण तिच्यावर लाईन हाण असली गँग प्रत्येक हायस्कूलच्या आणि त्या कॉलेजच्या बाहेर अशी टुकार गँग असतच. असतीच. आहे ना तुमच्या हो. कॉलेजच्या बाहेर पण आहे ना. हाय की. बरोबर. काय सावध राहायचं. कुणी जर काय छेड प्रकार केलं तर कॉल करायचा. हा त्याच्या आला जाऊन ताणू मारेल मी काय काला. पण मला एक गोष्ट समजत नाही यार ना. हा काय होतंय आता तू सध्याला बघती न्यूज वरती हो काय चाललंय आपल्या महाराष्ट्रामध्ये बघ ना. अगदी छोट्या 3-4 वर्षाच्या मुलींवरती बलात्काराचं प्रमाण वाढलंय. लोकांची मानसिकता कुठं चालली आहे. किती घाण वृत्तीची लोक याच्यामध्ये जन्माला येतात आपल्या इथं. हो. याला कारण काय माहितीये का. माझं तर वैयक्तिक मत असं आहे प्रत्येक पालक आपल्या मुलीला काय म्हणतो लवकर घरी ये इकडं तिकडं बोंबलत हिंडू नको का कारण तिला तिच्या मुलीची काळजी असते. पण माझं म्हणणं असं आहे की प्रत्येक पालक जसं आपल्या मुलीला ही गोष्ट बजावून सांगतो ना तसं प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला पण सांगितलं पाहिजे की बाबा तू चुकीची गोष्ट करू नको. लक्षात घे चुकीचं काय प्रकार केला तर गाठ माझ्याशी आहे. जर त्या पोरांना त्यांच्या पालकाची भीती असेल ना तर मला वाटतंय कुठलीच हरामखोर पोरं अशी मुलीला छेडणार नाहीत आणि हे बलात्काराचे प्रमाण आहेत ना ते कमी झाल्याशिवाय राहणार. हो खरंय. तुम्ही जे म्हणताय ना ते खरंय. जर पालकांनी स्वतःच्या मुलांकडे लक्ष दिलं ना तर ह्याच्यात नक्कीच फरक पडेल. बरोबर आहे. हो. पण आता होय हा तुला वाटत नाही का असं आपण खूपच असं म्हाताऱ्या माणसानं आणि लईच गप्पा मारतोय असं. पण नाही खरं आहे. कसं आहे खरं तर एक मुलगा मुलगी भेटल्याच्या नंतर ह्या बाकीच्या प्रेमाच्या गप्पा तर सगळेच मारत असतात. परंतु मुलगा मुलगी भेटल्याच्या नंतर अशा चांगल्या गोष्टीवर देखील चर्चा होणं गरजेची आहे. हो हो बरोबर आहे. मुलं कुणाला नाही सांग ना गोष्टीचं. हो. बरं ते ह्याचं कळलं का नाही तुला. कोणाचं. सध्याची बायको सोनाली. हा सोनाली वहिनी. अरे तिने दारू पिऊन कसला धिंगाणा घातला गावात. हा ना कळालं की मला. अरे इतका धिंगाणा घातला बाई. फुल पिल्याच्या नंतर काय सांगायचं नुसती अशी डॉनच झाली. गाव पिटवेल हे करील. ते पडकी गाडी नाही का पडकी गाडी पांडवाने सांगितलं त्या गाडी उभा राहिली आणि ते शोले पिक्चर मध्ये ते नाही का असं पसंती मग गाव आलो नाही का ते आता आवाज येत होती ती. अरे बापरे. तिने लई धिंगाणा घातला. ते जाऊ दे तात्या भेटले. तात्याला काय म्हणती अलबाया लंगड तात्याची सुद्धा चेष्टा करत होती. तुम्ही गप्प बसले. मी नव्हतं रे मला सांगितलं मोनाताईनी. मोने तात्या होते. काय झालं त्या दिवशी नेमकं मी होतो बाहेर. मला काय माहितच नाही ही गोष्ट. मी ज्यावेळेस संध्याकाळी घरी आलो तेव्हा ही गोष्ट मला कळली. बरं आबा भेटलं नाही बरं झालं. आबाची तर अक्कलच घाललं असते. आबा पहिलेच तिला घाबरतात. बरं चालते आता काय तू आली कॉलेजवरून. मला काय माहिती भूक बीक लागली असेल. भूक लागली का. हा ना चला ना जाऊ काहीतरी खायला. खायचं का. हो चालते चल मस्त पैकी. काय आता काय खायचं पिझ्झा. नाही हो इकडे खायचं पिझ्झा आणि पिझ्झा. मिसळ पाव. चला मिसळ पाव गरम गरम. माझी रंबा ग जीवाची लाडकी रंबा माझी रंबा गे सदा. ऐ, हायलो म्हणत आहे तुम्ही कुठं मग कुठं नाही चालले होते आपलं असंच फिरत हा का हायला नाही खरं आहे बरं का तुम्ही फिरलं पाहिजे म्हणत आहे. कुठं चाललं होतं बोंबलत. अहो बोंबलत कुठं गावात आता मला काम असतलं. तुम्हाला माहिती आहे ना बायको कशी काम करू घेते. पण काय म्हण साधा तुझं नशीब लयच भारी या. कस का मग काय असं बिवडी बायको मिळायला नशीब लागतं. गावाने पाहिलंय कसं केलं बरं राडा. मी तेच विचार करते की ही असली बिवडी बायको सदाला भेटली. मला नव्हतं माहिती बाबा एवढी बिवडी असेल म्हणून. काय तिने अरे तिचा फालुदा केला तात्या सुद्धा सोडला नाही. ते खरं अशी काही इचकीची पिचकी केली असं मापट काढलं माझं पण आणि तात्याचं पण बाय बाय पाहिलं ना. हा सांगतो म्हणत आहे ऐका. हा हे कसं काय झालं माहितीये का. मी आज सगळा प्लॅन केला. तू प्लॅन केला पण पिले कस काय होते. हो तिने सांगितलं मला पोटात गुडगुड होतंय स्प्राईट घेऊन या. स्प्राईट मध्ये मी मस्त पैकी मिक्स करून कॉकटेल पाजली वर. अयो तू चांगलीच गंमत केली की तिची. अहो तिची नाही मला खरं काय करायचं होतं माहितीये का. तो दाजी आला ना दाजी त्याच्या समोर तिची इज्जत घालवायची होती. बरोबर बरोबर ती मला म्हणली होती दाजी येणार त्या दाजी येणार म्हणत आई पुण्याला आलती गजऱ्याला. लय 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 नट होत्या. कसं म्हणते दाजी उठलं का दाजी जेवलं का दाजी हागलं का. आयला त्या दाजीला एवढे फोन करायचे आणि आता तो दाजी फोनच उचले ना तिचा. आता तर
हिने फोन केला तरी फोन उचल मी काय बा कशी दारू पेलेली म्हणाले तात्या नीट राहायचं लंगड्या म्हणले मोने लग्न कधी करती तर अशी फिरतीस अशी बोलली र असा राग आलता ना असं वाटलं 2-4 सणा द्या वाटलं इतका राग आलता जिरवली की नाही मी तिची अख्ख्या गावात जिरवली गेलं मला एक कळत नाही बरं का पण तू मस्त म्हणतोय प्लॅन केला किंवा ती जिरावली पण नेहमी तू माझ्याकडून प्लॅन घेतो बरोबर पण ह्या वेळेस तुला कोणी सांगितलं पण असलं त्याचं काय झालं माहितीये का तू द्याव्या ना द्याव्या पांडवा त्यांनी मला हा प्लॅन सांगितला म्हणले जा आपल्या आबाकडून क्वार्टर बिटर घे एखादी आणि कर चाले आता म्हणलं एवढा मोठा प्लॅन कस काय झालाय सक्सेस एवढं कस काय वातावरण तापलंय आता दाजी काय फोन उचलीत नाही दाजी काय परत गावात फिरकायचा नाही पण ना अख्ख्या गावात इज्जत गेली अख्ख्या गावात गेली अख्ख्या गावाने थुतू केली हा पण अर्धीच इज्जत गेली पूर्ण जायला पाहिजे अख्ख्या गावाने पाहिलंय मनाताई गावाला तर अख्ख्या तसं माहितीच किती कशी आहे माहिती का नाही मला सांग तुझ्या आईला माहिती का तुझ्या बापाला माहिती का तुझ्या मामाला माहिती का तुझ्या चुलत्याला माहिती का खरी माझ्या तर तवाय जावा त्यांच्या तिकड्यांना कळलं माहिती मी काय म्हणते सदा काय करू एक प्लॅन कर आता एक पुढचा प्लॅन माझा तू काय कर माहितीये का तू ना असं म्हण तिला की सोनाली तू दारू बिरू पिली होती का ते भैयासाहेबांनी सगळे व्हिडिओ काढ आणि ते व्हिडिओ ना माहेरलाच पाठवतो म्हणायचं तुझ्या आई बापालाच दाखवतो काय करायचं ब्लॅकमेल करायचं तिला तुला जी पाहिजे ना ती तिच्याकडून काय डोकं बोलत आहे मग काय तुला जी पाहिजे ती घे मग मटण माग ही माग ती माग काय करायचं ती कर बघ तिची कशी जिरती अजून एकदा आता तिची अशी जिरवतो खरं मी आत्ताच जाऊन प्लॅन चालू करतो माझं नाव नको सांगू नाही तर माझं नाव सांगशील म्हणत आहे मी कधी सांगितलंय का तुमचं नाव आशीर्वाद द्या हा चालतंय जा कसं करते काय माहिती जाऊ दे आपलं काम झालं माझ्या चिकन्या रुपड्याला पोर चोरून बघत्यात ग माझ्या चिकन्या रुपड्याला पोर चोरून बघत्यात ग मला बघून मनात झापूक झुपूक वाजत राहतय ग झापूक झुपूक वाजत राहतय ग झापूक देऊ का बुक्की टेंगुळ बुक्की टेंगुळ आला वाटतं गाव उंडरून गाव उंडराय नव्हतं गेलं मला आता गावातले काम राहते होय लय कामाचा दिवा घरात तर सगळी काम तशीच पडल्यात कपडे भांडी स्वयंपाक सगळं पडलंय ते बी मीच घासू का आता सगळं तुम्हालाच करावं लागणार आहे एक तर 2-3 दिवस झालं माझं मरणाचं डोकं दुखायला लागलंय ना आज तर नुसतं फना डोकं उठलंय दुकान ना डोकं दारू पिऊन अजून गावाला शिव्या दिल्यावर डोकं नाही दुखणार मग काय दुकान सांग ना काढा आबरू काढा माझी अगं आबरू काढण्यासारखंच आहे दारू पिऊन तू अख्ख्या गावाला शिव्या दिल्या तर तात्याला सुद्धा नाही सोडलं तात्याला तुला लाज वाटली पाहिजे बायको लाजच वाटायला लागली मला हा ना कसं झालं काय माहिती कधीच नाही असलं कसं काय मला झालं मलाच कळलं नाही अरे कसं काय झालं मी सांगतो ना मी तू लग्नाच्या आधीपासूनच बेवडी होती म्हणून तुझ्या बापाने माझ्या गळ्यात टांगली काही बोलू नका नाही तर तुडवीन मी आता तरी मी म्हणतोय बरं का बायको त्या घराच्या माग क्वार्टरी कसं काय पडेल राहत्या तू तर नाही ना पेत कसलं बिन लाजावणी बोलतोय मी सांगते ना माझ्याकडनं चुकी झाली आणि मेन गोष्ट कशी झाली तीच कळ नाही पण मला एवढं आठवतंय की त्या दिवशी मला स्प्राईट घेऊन आलता तुम्ही त्यात तर काही नसेल ना कारण की ना दुकानदारनीनं तर काय घोळबेळ केला का काय माझं तर काय डोकं चाललं नाही त्या दुकानदारणीला जाऊन बघते करे बरं का बायको तुझं तू त्या दुकानदारीला जाऊन विचार पण मला तर वाटतंय तुला सवय असेल म्हणून तू घेत असेल उलची कुलची नाही मला कधी कधी डाऊट बी येतो तुमच्यावर मी कुठे काय केलंय पण एवढे एक ऐक मला भैयासाहेबांनी बोलवलं होतं घरी कशाला गावात तुझे समजा राडा घातलाय ना भैयासाहेबांनी लांबून मोबाईल मध्ये ते असं व्हिडिओ काढलाय व्हिडिओ तुझा आणि भैयासाहेब काय म्हणले ऐक मला म्हणले तिच्या आई बापाला दे पाठवून
नका हो असं काय करू नका नवरा आहे तुम्ही ती काय बी म्हणतील तुम्ही तर त्यांचं ऐकू नका. नवरा मग तू माझे समजा काम ऐकशील का हे, हा? काय बघा. पाठवू का नाही करू send? हा? नाही करते ना काम करणार ना? हा सगळे काम याची किरकिर ऐकून माझ्या डोकं दुखायला लागले माझ्या डोकं जाते ए चला मी नाही- पाठवू का पाठवू हा काय तरी डोक्याला तप सॉरी धक्का लागला बाग सुहाना नीट वाग हा ते जाऊ दे चल पाय दाब आपले पाय दे ए, करू का सेंड साधा भाऊचे दिवस बदलले साधा आता बघा कसा आहे झालं, बस. हा, झालं बरं जाऊ दे हात दाब आता हात लावायचा का मी नसतं काम दाबत. करू करू बाय हात दुखल्यात घरातले माझे बी दुखत्यात ओय, करू सेंड करू करू दाब कसलं ग खरंच ग नवरा म्हणण्याचं सुद्धा लायकीचं राहिलं नाही आता हा नवरा म्हणण्याच्या लायकीचा म्हणजे तू करायच्या चुका हा आणि मी नवरा म्हणण्याच्या लायकीचा मग असं करून घेतात का बस झालं लय झालं आता कौतुक हा लय झालं तू माझं उद्यापासून ऐकणार ना काम के ऐकणार हा, ना ऐक. घरले समधी काम करणार ना धुणे भांडे बिंडे तुम्ही करायचे हा थांब बापाला पाठवतो नाही मी करणार ना? मी बरं, सगळे काम करते जेवायला काय केलंय गवारीचे शेंग चपात्या केल्या त्या अभि शेर आहे ना शेर घासपूस खाता नाही मग काय खाता शेर शेर मटण खाता आहे मटण तू काय कर मला 350 नाही तर 500 रुपये दे जरा घेऊन येतं गावातून मटण एखादा किलो आणि हे बनवलेलं कोण खायचं ओय! खाऊ वाटलंय म्हणलं तर खाऊ वाटलंय आपल्याला हो गो बाई तुमचं तर रुबाबच वाढलाय पैसे दे नसते देत मी पैसे ओय! थांब जातोच मी नाही देते आणि ऐका 200च मटण आणा आणि 300 रुपये माघारी आणा मला लागायचं इथं हा विश्वालीला द्यायचं आहे पूर्ण 500 मीच खर्च करणार अहो जरा तरी माझं ऐका क्या ओय! ऊंची आवाज में मुझे बिल्कुल पसंद नहीं और जो मुझ पे ऊंची आवाज में बात करता है हम उसे मुका देते हैं तुडवीन आता हा निघतो आणि ऐका आणा ओ महागारी पैसे प्लीज ये देवा कुठनं मी चुकली कुठनं फसली यो आता मला असाच ब्लॅकमेल करणार पण ह्याला गोड बोलूनच राहावं लागणार ह्यानं जर व्हिडिओ पाठवला ना आबरू जाईन नाही चला बाई लागा चुनरी में दाग छुपाऊं कैसे लागा चुनरी में दाग छुपाऊं डाग द फायर त्याच्या आईला लागला चुनरीला दाग हा अरे डाग जर फोडायचा नसेल तर त्यासाठी संडासला पाणी न्यायचं असतं नीट बोल मग आता नीट बोल मग आता मला ना डाग लागला अरे दात काढून झालं का दात काढून झालं का देवी काम तुम्हाला इथे काय काम नाही तात्या दात काढून हो कशाला कुत्र्याचे शब्द पाहिजे आता तात्या अरे तू नीट थांबतोय ते तर तू आवाज दिला ना तर भंगार मला वाटला मी मग बंगारवाला मग काय वाटलं आवाज नीट बोल तू नीट बोल काय बोलत होतो माझ्याशी नीट बोलत जा 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात 15 वर्ष नाही तुमची चुकी नाही पांडबा तुम्हाला ते बरोबर आहे माझं चुकलं मीच उगीच चुकून कुत्र्याच्या शब्दावर पाय दिला तात्या नीट बोलायची भाषा करा बरं नीट बोलायचं नाही ते तुला आता थांबते तू काय काम कर का आवाज दिला मला थांबतो आता मुद्द्यावरच येतो जाऊ दे मस्करी पांडबा चष्ट मस्करी मला सांग त्या दिवशी माझा बर्थडे होता कुणाचा माझा बर्थडे होता त्या दिवशी मग मी काय करू अख्खं गाव जेवायला आलो होतं गाव जेवायला आलो होतं ह्याला बी आमंत्रण होतं ना या आमंत्रणाची मला गरज नाही आणि तू कोणतं टिकून दिला तुझा बर्थडे होता आम्ही यायचं आणि तू आमंत्रण द्यायचं आम्हाला आणि म्हणे जेवण होतं अख्खा गावभर गबज आब्या मला पांडवाने सांगितलं काय सांगितलं? सध्याने पण सांगितलं काय सांगितलं लक्षात ठेव ते पडदा लावला होता पांडवा आणि पडद्याच्या पुढे सगळ्या पंक्ती बसल्या होत्या तू आराम करा त्या पडद्याच्या पाठीमागे गपचिप जेवत होता आणि आणि मी बघितलं म्हणा. आणि त्या पांडवाला सध्याला काय म्हणतोय गुलाबजामान आणि म्हणतो आला जेवायला
तू बेकारी तू खरं बोलतोय आला का नाही राग गोष्टी मग राग कसा येतोय? सपनात बघितलं असं एक हा स्वप्नात मारी आई शपथ सकाळी आवाज म्हणतोय, आवाज नको करू. हा, हळू. बघ बरोबर आहे. पांडवाने सांगितलं मला. बाकी सोड रे तू बाकीचं सोड मला आवाज काय सांग बरं ते जाऊ दे मला सांग हा, माझ्या बर्थडेला आम्ही काय केलं होतं काय झाडं केलं? लावली होती वृक्षारोपण केलं लावली असतील दुसऱ्या दिवशी सगळी झाडं गायब हराम खरा तू सगळी झाडं उपटून टाकले पहिली गोष्ट शिवी देऊ नको आई शपथ मी कंप्लेंट करेन ना तुझ्या नावाची लक्षात ठेव कंप्लेंट नाही सगळी झाडं तू तोडून टाकलीस मला एक सांग रे तुझे काय पुरावा काय की मी झाडं तोडली शो पांडवा बोलला संशय दारू बी होती. संशय दारू पिली. संशय दारू पिली. हा? रामखोर, संशय होतो म्हणजे आमचा. हा का पांडव 15 वर्ष जेलमध्ये काढण्यात ऐका ऐका खलास करून टाकेल. आबा, ऐक रे थांबा. मला सांग माझ्या 65व्या वाढदिवसाला तो 65 झाड लावली होती हा आज दुसऱ्या दिवशी जातो सगळे झाडं गायब बघ. आणि मला माहितीये त्याच्या आईला एवढा नालायक माणूस तूच झाडं तोडली मी झाड तोडली तोडली अरे यार इसका 15 वर्ष जेलमध्ये काढल्यात माणसं तोडतो मी हे झाडं बिडं किरकोळ तोडत नाही तुला मला सांगायला वडील लागली सांगायला कोण भाषा नीट करायला लक्षात ठेव हे आम्हाला सांगितलं पांडवाने तुला देखवत नाही रे कुणाला? माझा जेवढा मोठा बर्थडे साजरा झाला ना जंगी पार आमदार खासदार आलते ना तू जळला पण मी जळलो जळला. मी जळलो जळून राग झाला काळा पळा पाडा चल निघ तू आणि परत आणि असं गपचिप चुरून जेव्हा येत नको पुढे तुला जेव्हा देतो आम्ही तात्या. पार्ल्याच्या पाठीमागून गुलाबजाम मागते रे तात्या. हात मागते रे आणि वारा नान वारा आणि चल जा चल, पाय घातलं. ओ भैया साहेब अगं भयो बरं झालं इथंच भेटलं का वहिनी बरं झालं तुम्ही इथंच भेटला मी तुमच्याकडेच यायला लागले होते माझ्याकडं हा अरे बापरे यार, तुमचं काय माझ्याकडे काम आहे बाबा आमच्या जोडीदाराचं सदा आमचा जोडीदार आहे जोडीदाराचं काम आम्ही समजू शकतो बाबा आता तुमचं असं काय काय झालं काय नेमकं आता तुम्ही असं केलंयच आमच्या बरोबर तर तुमच्याकडे यावंच लागल ना तर बघा वहिनी असं कोड्यात काय बोल नका जे असेल ते स्पष्ट आणि क्लिअर बोला काय झालं नेमकं तेवढा माझा व्हिडिओ डिलीट करा बरं व्हिडिओ हा तुमचा मग काय तर कसला व्हिडिओ डिलीट करायचा काय रे बोलताय नेमकं मला काय समजा ना अहो हाय तुमच्याकडे व्हिडिओ ते व्हिडिओ डिलीट करा त्याच्यामुळे माझं पाक जगणं मुश्किल झालंय माहितीये का तुम्ही काय बोलताय मला काहीच कळना गोष्टीचं कसला व्हिडिओ काय जरा मला नीट यूज करून सांगा बरं नेमकं कसला व्हिडिओ तुमचा मला सदा म्हणला की त्या दिवशी मी दारू पिऊन जी गावामध्ये दंगा केलाय शिव्या दिल्या त्याचा तुम्ही व्हिडिओ काढलाय म्हणून त्याच्यामुळं नाही तसलं मला त्रास द्यायला लागलाय सकाळपासून मला ब्लॅकमेलिंग लावलंय मी काय काम केलं आणि नाही केलं की लगेचच म्हणतोय थांब ह्यो व्हिडिओ तुझ्या आईला सोडतो थांब ही व्हिडिओ तुझ्या खानदानात सोडतो थांब तुझा व्हिडिओ बहिणीला सोडतो पाक मला परेशान करून टाकले तेवढं करा ना व्हिडिओ डिलीट अच्छा म्हणजे असा मॅटर आहे वे काय तर? म्हणजे सदाने सांगितलं की तुम्ही त्या दिवशी जे दारू पिऊन देगाना घातलाय हा त्याचा सगळा मी व्हिडिओ काढलाय हो आणि त्याच्या जेव्हा तुम्हाला ब्लॅकमेल करतोय हो कोण म्हणलं तुम्ही व्हिडिओ काढलाय सदा हो अहो सदानी सांगितलं की भैया साहेबांनी व्हिडिओ काढलाय अहो वहिनी अख्ख्या गावाला माहिती आहे राव तात्या आणि मी आजपर्यंत कधीच कुणाचं चुकीचं आणि वाईट केलं नाही तुमच्या माहितीसाठी सांगतो ज्या दिवशी तुम्ही गावात दारू पिऊन धिंगाणा घातला शिव्या दिल्या अहो त्या दिवशी मी गावातच नव्हतो तो व्हिडिओ कसा काढेल काय हा तुम्ही गावात नव्हता मी पुण्याला होतो अरे देवा मी तुमचा व्हिडिओ काढलाच नाही मी संध्याकाळी ज्यावेळेस घरी आलो त्यावेळेस मला तात्यांनी सांगितलं अरे त्या सदाच्या बायकोने दारू पिऊन लय धिंगाणा घातला आणि मला काहीतरी म्हणली ते पांडवा भेटला पांडवा म्हणला काहीतरी मला गावातली लोक म्हणली तेव्हा कळलं आता मी गावात नाही मी कसं काय तुझा व्हिडिओ काढणार तुमचा अरे देवा पण सदा तर मला व्हिडिओ साठी लय ब्लॅकमेल करतोय हातपाय चोळ नाही सगळ्यांनी काय केलं माहितीये का वहिनी ऐका प्रॉब्लेम असा झालाय आता सदाच तुमचं सारखं बाजत असते कशानं कशानं भांडत असते सदा बरोबर तुमच्या बरोबर आणि मग सदाने काय केलं मुद्दाम तुम्हाला व्हिडिओचं भीती दाखवून आता ते तुमच्याकडून तुमचं काम करून घ्यायला लागलाय म्हणजे मी कसलाही व्हिडिओ काढलेला नाही तुम्ही एकदम बिनधास्त राहा तर मला माहिती आहे असं ब्लॅकमेल करणं तर आपल्या रक्तात नाही आणि फक्त सध्या काय करतोय माझ्या नावाखाली त्याला भेटून दे त्याला नेबार चोपतो मी तुम्ही निवांत राहा मी कसलाही व्हिडिओ काढला नाही आलं का लक्षामध्ये हो ठीक आहे रिलॅक्स राहा त्या गोष्टीचा आणि काय करा जरा तुम्ही पण त्या सदाला जास्त लय चावरा करू नका ना मग ते काय होतं आपण जर एखाद्या संग चांगलं वागलं तर समोरचं आपल्या बरोबर चांगलं वागतो नाही तर प्रॉब्लेम काय येतो तो पण असं वाटच बघतो ही कुठं चुकती हिला कुठं काय करता येते तसा प्रॉब्लेम झालाय तो मी काय व्हिडिओ काढला नाही टेन्शन घेऊ नका आलं लक्षामध्ये तसा द्या त्याच्या मी काय व्हिडिओ काढतोय मारायला निवांत राहा आता अरे देवा
म्हणजे ही ब्लॅकमेलिंग व्हिडिओ करतोय आणि मला त्रास देतोय. नाही 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 नाही, ह्याला असा तुडवते आता, असा ब्लॅकमेल करतोय तीच बघते. आता कशी बायकोची जिरावली सध्यानी, बायकोची जिरावली कशी, बायकोची जिरावली हार तिकडे हार हार. गाण्यात पण कुत्री येतात. पाहिलं बायको, इकडे इकडे परत एकदा म्हणणार एवढं प्रेमाने कधी घेतलंच नाही बायको तू. आता मी तुम्हाला असंच प्रेमाने बोलणार. काय प्रेम आहे बायका. पण मी काय म्हणतो बायको, बाहेर कुठे गेली होती? गेले होते, जरा काम होतं ना माझं. हा गाव उंडरीत जातो, पण घरी असं नवऱ्याला प्रेम नको करीत जाऊ. आता करते ना प्रेम, मग काय झालं? खरंय खरंय. बरं मला सांगा, घरात झोपायचं तर असं कुत्र्यावानी दारात का झोपलाय? त्याचं काय झालं बायको, आता कुत्र्या घरात झोपत नाही ना, मग कुत्रा बाहेरच झोपणार. बरोबर आहे, असं मी घरचं कुत्रच आहे, दारातच झोपणार. मी घरचं कुत्र आहे म्हणजे ठीक आहे ना, झोपलाय. बरं ते जाऊ दे. आता बाहेरून आले ना, चल हात दाब. नाही दाबणार. करू का व्हिडिओ सेंड करू? चल दाब. मी हात दाबल्यावर लईच आवडतो तुम्हाला. आईला मच्छर चावलं बायको. इथं खाजव, इथं खाजव, इथं खाजव. आता खाजवायचं पण का मी? बायको खाजव, नाही तर सेंड करू का? खाजवते. मच्छर चावलाय मला. मच्छर चावलाय. अजून काय तुमची सेवा करू? बायको तू आहे ना, डोकं डोकं दाब मला जरा. नाही मला जरा कंटाळा. किती छान हात आहे बायको तुझा. असं कधी प्रेमाने दाबलं नाही तू. दाबते ना, इथून पुढे मी प्रेमानेच दाबणार. नाही खरं आहे बरं का. पण बायको तू माझे सगळे काम ऐकायचे बरं का. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं बघ. असंच घरात प्रेम ठेवायचं. जमत नाही. नाही जमणार. नाही जमणार. करू का तुझ्या वडिलाला सेंड? ते करू करा, सेंड करा. मी सेंड करीन ना तुझ्या वडिलाला सेंड. अहो करा बायको, मी खरंच सेंड करीन ना. बिनधास्त करा. बिनधास्त. बायको मला आहे ना तुझ्या इज्जतीची मला काळजी का, मला म्हणून मला करू वाटत नाही सेंड, नाही तर मी लगेच करीन ना. करा, बिनधास्त करा. काय झालं आता? का मी आता कुठे गेलते माहितीये का? कुठं? भैया साहेबांना भेटून आली. आणि भैया साहेब मला काय म्हणलं माहितीये का? त्या दिवशी त्यांनी घरीच नव्हतं, घरी नव्हतं, गावातच नव्हतं. व्हिडिओ कुठनं काढणार? खोटं बोलला की त्यांनी व्हिडिओ काढला म्हणून. अहो जगातला पहिला नवरा असा आहे की जो बायकोला ब्लॅकमेल करतो. आता पाय दाबतो, काम करतो. काय नको सांगितलं जरा सुद्धा. का मला असं केलं तुम्ही? का ब्लॅकमेल केलं? माझ्याकडनं काय काय काम? हात पाय दाब. काहीतरी होतच. मी म्हणायचे असल बर का, पण नाही मला एवढा नीच निघचाल मला वाटलं सुद्धा नव्हतं की ते बिनलादी माणूस आहे, आबरू खाणारा माणूस आहे ग बाई. खरंच ते मटण कुठे? घरात डुलं. ती मटण घ्यायचं आणि रिटर्न द्यायचं आणि पैसे घेऊन यायचं. जावा. अगं बायको शेर घास नाही का आता? शेर काय गू खातो का मग? काय खातो मग? जावा ते पहिलं घ्या आणि ती बागारी द्या. उठा लवकर. माझ्या नादी लागायचं नाही आणि पैसे आणायचेच, ती माघारी द्यायचं. मला ब्लॅकमेल करायचं चाललाय. माझं पण नाव सोना आहे. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. यात्रा जत्रा पारावरती रोज कुटाणा होतो. गावातील सावळा गोंधळ तालुक्याला जातो. तालुक्याचा नेता गल्लीत
अरे तालुक्याचा नेता गल्लीत लावून देतो लढी चांदा चौकडी चांदा चौकडी